शहादा बसस्थानकाची दुरावस्था, पावसाच्या एका सरीनेच खड्ड्यांचे तडे, प्रवासी व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। शहादा शहरातील मुख्य बसस्थानक परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अवघ्या थोड्याशा पावसाने संपूर्ण परिसरात मोठमोठे खड्डे आणि पाण्याचे तडे निर्माण झाले आहेत। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दूरवरून येणारे प्रवासी यांना बसस्थानकात उतरताच चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागते। दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या बसस्थानकाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पावसाळा सुरू होताच खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। शहादा हे तालुक्याचे प्रमुख शहर असून बसस्थानकाची अशी अवस्था असणे अत्यंत खेदजनक आहे। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज या समस्येला सामोरे जावे लागत असून शहरात प्रथमच येणाऱ्या पाहुण्यांवरही याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे। शहराची प्रतिमा निश्चितच लाजिरवाणी ठरत आहे। स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। संबंधित विभागाने बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, योग्य पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि प्रवाशांना सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता प्रश्न असा आहे, एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, की त्याआधीच या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बसस्थानक परिसराची तातडीने दुरुस्ती केली जाणार? मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट।